महायुतीमधले दोन प्रमुख नेते सध्या काश्मीरमध्ये आहेत। स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काश्मीरमध्ये अडकलेल्या राज्यातील पर्यटकांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधलाय, तर सगळ्यांना सुखरूप परत घेऊन येण्याची ही ग्वाही दिली आहे। तर दुसरीकडे मंत्री गिरीश महाजन यांनी काश्मीरच्या महाल रिसॉर्टमध्ये अडकलेल्या हातकणंगलेतल्या पर्यटकांची भेट घेतली। महाजनांनी या सगळ्या पर्यटकांना दिलासा देत स्वगृही सुखरूप पोहोचवण्याचं आश्वासन दिलं। हे दृश्य आपण बघतोय। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काश्मीरात अडकलेल्या पर्यटकांना आश्वस्त केलेलं आहे, तर तिकडे गिरीश महाजन यांनी सुद्धा पर्यटकांची भेट घेत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला। दरम्यान महाजन आणि एकनाथ शिंदे यांच्या वेगवेगळ्या काश्मीर दौऱ्यावरती खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे। मुख्यमंत्र्यांनी जर सरकारच्या वतीने महाजनांना पाठवले तर शिंदेंना जाण्याची काय गरज, असा सवाल त्यांनी केलाय। एकनाथ शिंदे महाराष्ट्रामध्ये समांतर सरकार चालवतात का, असा खोचक सवाल करून श्रेयवादाची लढाई सुरू असल्याचा आरोप हा संजय राऊतांनी केलाय। गिरीश महाजन यांना जर सरकारतर्फे पाठवलं असेल मुख्यमंत्र्यांनी, तर दुसरं कोणी तिकडे जायची तशी गरज नाही। आम्ही सगळे सर्वपक्षीय बैठकीला मान्यता देतो आहोत। विरोधी पक्ष आणि सरकार आम्ही एक आहोत असं सांगतो आहोत या प्रश्नावर। पण महाराष्ट्रात सरकारमधलेच घटक पक्ष काश्मीरच्या या दुःखद प्रसंगी कुरघोडी आणि श्रेयवादाच्या लढाईमध्ये महाराष्ट्राचं हसं करतात। पण मला वाटत नाही की हे जे एकनाथ शिंदे आहेत हे पॅरलल गव्हर्नमेंट चालवत आहेत का, की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री जे आहेत नेतृत्व करत्या सरकारचं त्यांचं ऐकायला तयार नाहीत। हे अत्यंत दुर्दैव आहे।